आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची काय प्रोसेस आहे आणि ती कशी करावी ते चला आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत: पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, इंटरनेट मोबाईल. त्यानंतर ऑनलाईन आधार पॅन लिंकिंग प्रक्रिया स्टार्ट होते. इन्कम टॅक्सची वेबसाईट उघडा. नंतर लिंक आधारवर क्लिक करा. माहिती भरा, पॅन नंबर, आधार नंबर. त्याच्यानंतर आय व्हॅलिडेट माय आधार डिटेलवर टिक करा. चौथी स्टेप आहे मोबाईल OTP व्हेरिफिकेशन. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर OTP येईल, OTP टाकून व्हेरीफाय करा. त्यानंतर 5वी स्टेप आहे जर फी बाकी असेल तर पेमेंट करा. काही प्रकरणांमध्ये 1000 रुपये पेनल्टी फी भरावी लागते. ई पे टॅक्सवर जा, पॅन नंबर टाका, OTP व्हेरीफाय करा, 1000चं पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर 30 मिनिटानंतर ते 1 तास थांबा आणि पुन्हा लिंक आधार प्रक्रिया करा. लिंक झाले का नाही ते कसे तपासायचे? आधार पॅन स्टेटस चेक करा. पॅन नंबर, आधार नंबर टाका आणि स्टेटस पहा. मोबाईलवरून SMS ने लिंक करण्याची जुनी पद्धत. पूर्वी SMS सुविधा होती, पण आता मुख्यतः ऑनलाईन पोर्टल वापरले जाते. लिंक करताना येणाऱ्या सामान्य समस्या: नाव मिसमॅच, आधार आणि पॅनमधील नाव वेगळे असल्याचे लिंक होत नाही. जन्मतारीख मिसमॅच, दोन्हीकडे डेट ऑफ बर्थ सारखे पाहिजे. OTP येत नाही. आधारला मोबाईल लिंक आहे का ते तपासा. नेटवर्क बदलून पुन्हा प्रयत्न करा. पॅन आधार लिंक नसल्यास काय होऊ शकते? पॅन इनॲक्टिव्ह होऊ शकतो. ITR फाईल करता येत नाही. बँकिंग फायनान्शियल व्यवहार करण्यामध्ये अडचण येऊ शकते. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.